शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या आजच्या अखेरच्या सत्रात बुलढाणा येथील मेहेकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधला। आजच्या या दौऱ्यात अमरावती, वाशिम, अकोला आणि अखेरीस बुलढाणा येथील शिवसैनिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिवसैनिकांनी आजच्या प्रत्येक मेळाव्याला आणि संवाद बैठकीला दिलेला उदंड प्रतिसाद भविष्यातील महाविजयाची नांदी असल्याचं यावेळी दिसून आलं। तर मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधताना आपल्या सर्वांना मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना अधिक मजबूत करायची आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे जनसंपर्क। नागरिकांशी नियमित स्वरूपात संवाद साधून आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजना यांची त्यांना माहिती द्या। लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा, असं आवाहनही सर्व उपस्थित शिवसैनिकांनी केलं। तर यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करा अशा सूचना देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी पंचक्रोशीतील आलेल्या बांधव भगिनींशी संवाद साधून अधिक ऊर्जा मिळाली। सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी कायमच पुढाकार घेऊन काम करणारी संघटना म्हणजे आपली शिवसेना। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारसरणीवर काम करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिली आहे। याच पद्धतीने मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब राज्यभरात शिवसेना पुढे नेण्यासाठी काम करतात। आपल्या सर्वांना आता त्यांची ताकद होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महाविजय प्राप्त करायचा आहे, असं आवाहन आज वाशिम आणि अकोला येथील रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी केलं। शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या दरम्यान आज दुपारच्या सत्रात रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधला। यावेळी अकोला येथे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात माझं स्वागत केलं। तर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनींशी यावेळी संवाद साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना यासह महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली। यावेळी त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत ऊर्जादायी होता। तर आपल्या सर्व शिवसैनिकांना देखील नागरिकांचा हा आपल्यावरचा विश्वास सार्थकी लावायचा असून शासनाच्या अधिकाधिक योजनांचा त्यांना लाभ मिळवून द्या, असं आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांनी केलं। तसेच यावेळी सर्वांनी महाविजयाचा संकल्प सोडला। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार भावनाताई गवळी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।